धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीची एका 21 वर्षीय तरुणासोबत स्नॅपचॅटवरून ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्या तरुणानं या अल्पवयीन मुलीचे आपल्याच मोबाईलमध्ये काही चित्रीकरण करून ठेवले. या मुलीचे आणि तरुणाचे मधल्या काळात ब्रेकअप झाल्यानंतर त्यानं तिला अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्याकडून वेळोवेळी पैशांची देखील मागणी केली. मात्र या तरुणानं इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर संबंधित तरुणीनं वारंवार आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत तिच्या पालकांनी धुळे सायबर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. याबद्दल पोलीस नेमकं काय म्हणालेत पहा. धुळे जिल्ह्यामध्ये एक घटना उघडकीस आलेली आहे की एक अल्पवयीन मुलगी आणि एक 21 वर्षाचा मुलगा यांची वाया स्नॅपचॅट ओळख झालेली होती. त्याच्यानंतर त्यांचं काही वेळ ते रिलेशनशिपमध्ये होते. त्या मुलाने नंतर त्या मुलीसकट एका XYZ ओयो हॉटेलमध्ये ते नेहमी जात होते. आम्ही नंतर व्हेरीफाय केला असता त्या मुलाने त्या मुलीचे म्हणजे अश्लील व्हिडिओज काढलेले आहेत. त्या दोघांच्या काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये कॅप्चर झालेल्या आहेत, फोटोज काढलेले आहेत. त्याच्यानंतर पोलिसांनी काउन्सिलिंग करून त्या XYZ मुलीला कन्व्हिन्स केलं की आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या अनुषंगाने धुळे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या मुलाला अटक देखील करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये FIRमध्ये आम्ही जो ओयोचं हॉटेल जे आहे त्या ओयो हॉटेलने कोणतंही आय कार्ड चेक न करता एका अल्पवयीन मुलीला त्या रूम दिलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही पोक्सोच्या अंतर्गत त्या ओयो हॉटेलला देखील त्याच्यामध्ये आरोपी बनवलेला आहे आणि अटक करून आता आपण त्याच्यामध्ये तपास करत आहोत.